मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल. गोव्यात पावसाला सुरुवात. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण. मान्सून काल 4 मे केरळमध्ये दाखल झालाय. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने केली होती. आता मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचलाय. आज मान्सून गोव्यात दाखल झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. तसेच मोसमी वारे राज्यात वेळेत दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत. कुडाळ तालुक्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. तर सिंधुदुर्गला येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात आज सायंकाळी विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिलाय. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या परभणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बरसात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलंय. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालंय. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वातावरण प्रसन्न झालं असून आगामी मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.